आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना श्रीवार वंदन। ज्या संस्थेमार्फत हा वंदनेचा उपक्रम राबवला जातो ती तुमची आमची सर्वांची मातृ संघटना भारतीय बौद्ध महासभा, या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी सतत 45 वर्षापर्यंत आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रचाराचं कार्य केलं। त्यांच्या या कार्याला त्रिवार वंदन। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख, राष्ट्रीय प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला त्रिवार वंदन। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही संपूर्ण देशभर चाललेल्या झंझावती कार्याला सप्रेम जय भीम। आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगरतर्फे आयोजित होणारी ही रविवारची वंदना सम्यक प्रतिष्ठान भीमज्योत सम्यक प्रतिष्ठान या भीमज्योत कॉलनी साईनगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे आमचे पर्यटन सचिव तथा निर्भीड पत्रकार नयनजी मुंडे, चे जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, तसेच मुकुंदराव विश्राम सर, गेडाम साहेब, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित या भीमज्योत ठिकाणी या सर्वांना सविनय जय भीम। आपण आताच अधिष्ठान आपलं पूजन केलं की आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहा। एक साथ भीम मान वंदना के शुरू करेंगे। शुरू कर। जय भीम नाम की जय है, संविधान देश लिखिता, राम जी पिता सख बाण कुळात, तेजस 14 वीरत्न, ज्ञान सागरा वंदन तुझला, चरणी नमवितो माता, तव समज ज्ञान हो, हक्क सुख प्राणिया दिला, जाळे मनुला, जय भीम तारक तुम हो, बुद्ध धम्म देयक जीवना, जय है बुद्ध है भीम है, जय जय भीम बुद्ध है। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। मंगलमय अशा प्रसंगी आजची ही वंदना आपली संपन्न झाली आणि या वंदनेसोबतच असं आपलं एक प्रबोधन एखाद्या प्रासंगिक विषयावर किंवा धम्मपदावर त्या ठिकाणी होत असतं। आमचा उद्देश नुसतं वंदना करण्याचाच उद्देश नाही, तर तो उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला एक संदेश दिला की दर रविवारी प्रत्येक बौद्धांनी सहकुटुंब त्या विहारात गेलं पाहिजेत आणि त्या विहारात गेल्यानंतर वंदनेसोबतच ज्या काही वर्तमान काळातील ज्या काही समस्या असतील त्या समस्येवर त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे। त्यानुसार मग हा आमचा उपक्रम या भारतीय बौद्ध महासभेतर्फे या ठिकाणी दर रविवारीला आयोजित होत असतो। गेल्या 8 वर्षापासून म्हणजे आता सध्या 9व्या वर्षामध्ये ही आपले
उपक्रम हा पदार्पण झालेला आहे. तर आज जो एक विषय आहे तो विषय म्हणजे एका धम्मपदावर मार्गदर्शन करायचं आहे. तर आजचा विषय मीच घेणार आहे. तो विषय असा आहे की एकदा आदर्शांना त्रिवार वंदन. तर आजचा हा विषय आहे की बुद्ध हे सदैव तेजाने चमकत असतात. तर ही गोष्ट अशी आहे की एकदा महाप्रवरणाच्या काळामध्ये आश्विन पौर्णिमेच्या दिवशी कौशल राजा प्रसेनजित हा पूर्वाराम विहारामध्ये म्हणजेच मिगार मातेचा जो प्रासाद होता, महाल होता, त्या महालामध्ये भगवंतांना भेटायसाठी कौशल राजा ज्या प्रसेनजित हा भेटीसाठी आला. तर राजा म्हटलं की तो आपल्या अलंकाराने आभूषणाने एकदम चांगला चमचमीत दिसत होता, असा प्रकाशमान दिसत होता. तो विहारात गेला. त्याच वेळेस त्या विहारामध्ये एक भंतेजी होते. त्या भंतेजीचं नाव कालुदाई. ते सुद्धा त्यांनी आपली समाधीतून ते बाहेर आलेत आणि त्या विहारामध्ये शांतपणे एका कोपऱ्यामध्ये बसलेत. त्यांचं तेज आणि आभामंडल असं चमकत होतंय. ते बसलेत आपले. त्याच विहारामध्ये भदंत स्थवी आपले आनंद सुद्धा होते. आनंदाने त्याच वेळेस पाहिलं आकाशाकडे. तर आकाश ती वेळ ही सूर्यास्ताची वेळ होती आणि सूर्यास्ताची वेळ होती. या सूर्यास्ताची वेळ असल्यामुळं इकडं सूर्याचा प्रकाश हा मंद होत आलेला होता. तर तिकडं चंद्रोदय सुद्धा होत होता. त्यांनी ते किरण पाहिलीत आणि त्यानंतर त्याचं लक्ष आपल्या भगवंताकडे गेलं. भगवंताकडे गेलात आणि भगवंताच्या या आभामंडलातून जी किरणं निघत होती त्यांना ती अतिशय अलौकिक अशी किरणं वाटली. अप्रतिम अशी, अद्वितीय अशी किरणं वाटली ना. प्रश्न पडला, इकडं राजा आलेला आहेत. राजाची ही किरणं म्हणजे त्यांनी जे अलंकार आभूषण घातले तर त्याचे प्रकाशमान झालाय. तो इकडं स्थवीर कालुदाई, यांचं नाव जरी कालुदाई असले तरी मात्र ते गौरवर्णाचे होते. तेही समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांचंही जे तेज आहे आणि गौरवर्ण एकदम चमकत होतात. आणि इकडं सूर्याचं तेज पाहिलं त्यांनी, चंद्राचं पण तेज पाहिलं आणि इकडं भगवंताचं तेज पाहिलं. तर भगवंताचं जे तेज होतं ते भगवंताचं तेज त्यांना एकदम अप्रतिम असं अलौकिक दिसत होतं, अद्वितीय होतं. त्यांना प्रश्न पडला की आता हा प्रश्न की ही जी वेगवेगळे आपल्याला तेज दिसत आहेत तर याच्याबद्दल आपण भगवंतालाच विचारावं. म्हणून स्थवीर आनंद हे भगवंताकडे गेले. त्याच विहारामध्ये भगवंत होते. विहाराकडे गेले, त्या भगवंताकडे गेले. भगवंताला त्यांनी वंदन केलं, बाजूला बसले आणि त्यांनी विचारलं की भगवान, मी सूर्याचं तेज पाहिलं, चंद्राचंही तेज पाहिलं, राजाचंही तेज पाहिलं, आपले भंतेजी जे कालुदाई आहेत त्यांचं पण तेज पाहिलं. पण या सर्वांमध्ये मात्र आपलं तेज मात्र हे मला एक अद्वितीय दिसत आहे, अलौकिक असं दिसत आहे. तर याचं कारण काय? तेव्हा भगवंत शांतपणे त्यांना म्हणाले, आनंद, हे बघ की राजाचं तेज जे पाहिलं तर सूर्याचं तेज पाहिलं, चंद्राचं तेज पाहिलं, भंतेजीचं तेज पाहिलं. तर सूर्य जो आहे हा सूर्य फक्त दिवसाच प्रकाशतो, दिवसाच तापतो. चंद्र हा फक्त रात्रीलाच प्रकाश देतो आणि तोही प्रकाश त्याचा हा स्वतःचा नाही, तो सूर्याकडून आपला प्रकाश घेतो आणि चमकतो. भंतेजी जे आहेत ब्राह्मण भंतेजी हे आपल्या तपाने त्यांचं आभामंडल हे काय होतं प्रज्वलित होत आहे. ते
ती जी समाधी लावतात त्या समाधीमुळं ते अशी चमकूत दिसतात, ते तपतात आणि प्रकाशमान होतात. मग त्यांनी भगवान तर बोधिसत्व जे आहे, तुझे हे माझं जे आभामंडल चमकताना पाहतायत, अद्वितीय असे तुला किरण दिसत आहेत, तर ते अद्वितीय किरण जी आहेत, ही अद्वितीय किरण जी आहेत ही बुद्धत्वाची आहेत. ही किरण कोणाची आहे? ही बुद्धत्वाची किरण आहेत. हे बुद्ध हे रात्रंदिवस सदा सर्व काळ हे आपल्या शीलाने, सद्गुणाने, कुशल कर्माने, पुण्य कर्माने हे सतत हे चमकत असतात सदैव. आणि फक्त सूर्य जर पाहिलं तर आपण तो दिवसाचे करतो, चंद्र रात्रीलाच प्रकाश देतोय. राजा जोपर्यंत त्या पदावर आहे किंवा अलंकार त्यानं घातलेला आहे तो तेव्हाच तो शोभायमान दिसतो. आणि असं म्हणून भगवंतानी एक गाथा म्हटली आणि ती गाथा अशी आहे, धम्मपदातील गाथा आहे. दिवा तपती आदित्यो रांती आभाती चंद्रमा सन्नदो खतियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सब महारथी बुद्धो तपती तेजसा. या गाथेचा अर्थ असा आहे की दिवसा सूर्य प्रकाशतो, रात्री चंद्र प्रकाशमान असतो, अलंकार घातल्यावरच राजा सुंदर दिसतो, ध्यानी झाल्यावरच ब्राह्मण तेजस्वी वाटतो, परंतु बुद्ध रात्रंदिवस स्वतेजाने चमकत असतात, कीर्तिमान असतात. तात्पर्य असं आहे की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. सूर्याच्या प्रकाशालाही मर्यादा आहे, चंद्राच्या प्रकाशालाही ज्ञानाला मर्यादा किंवा सीमा नसते. सूर्य चंद्र यांच्या तेजाला देखील सीमा आहेत. जोपर्यंत राजा पदावर आहे तोपर्यंत त्याला प्रतिष्ठा आहे, परंतु बुद्धिमान, ज्ञानी आणि प्रज्ञावान व्यक्तीची प्रतिष्ठा हे दिवसेंदिवस वाढतच जात असते. अशा प्रकारची एक धम्मपदातील ही गाथा आहे, त्याचा हा अर्थ आहे. असं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण पाहतो की 2,500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने जो आपल्याला बौद्धाचा धम्म दिला, त्याचं ज्ञान आजही संपूर्ण विश्वामध्ये अद्वितीय असं त्यांचं ज्ञान आहे. आजही ते आपल्या ज्ञानाने, तेजाने चमकत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर आपण विचार केला तर ते त्यांच्या ज्ञानाने, प्रज्ञेने प्रज्ञासूर्य ते झालेले आहेत आणि संपूर्ण विश्वात आज त्यांची कीर्तिमान आहेत. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलं की जे बोधिसत्व असतात हे बोधिसत्व सतत 24 तास रात्रंदिवस अहोरात्र ते आपल्या तेजाने चमकत असतात. अशा प्रकारे ही एक धम्मपदातील गाथा आहेत. आपण शांतपणे माझी ही गाथा ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एकेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एकेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं